हॅलो एव्हरीवन, मी चाललेलो आहे आई एकविरा माऊलीच्या दर्शनासाठी। तर मी आता आहे मुंबईला आणि आम्ही आता इथून जाणार आहोत आई एकविरा मंदिर लोणावळा। तुम्हाला एक विचार आला असेल की आता रात्रीची का दर्शनाला जातो, तर आम्ही सकाळी पण जाऊ शकतो, दुपारी पण जाऊ शकत होतो, पण आम्ही आता रात्री चाललो आहे कारण की सकाळचं एकदम नेचर व्ह्यू असणार आणि त्या नेचर व्ह्यूमध्ये आम्हाला दर्शन भेटणार आहे आई एकविरा माऊलीचं। आणि उद्या रविवार आहे तर त्यासाठी खूप गर्दी असेल, तर आम्ही आता चाललो आहे रात्रीच्या दर्शनासाठी। तर चांगला एकदम व्ह्यू, नेचर चांगला आहे तिकडं आणि व्ह्यू पण मस्त येईल। तर चला स्टार्ट करूया। तर आता माझ्यासोबत आहे सागर आहे आणि तिकडून मुंबईवरतून शुभम आणि राम येणार आहेत। तर आम्ही चौघं चाललो आहे आई एकविरा माऊलीच्या दर्शनासाठी कारल्याला। तर चला स्टार्ट करूया व्हिडिओला। फायनली आमचा प्रवास चालू झालेला आहे आता आणि रात्रीचे वाजलेले आहेत 12:30 आणि आम्हाला पहिलं जायचं आहे पेट्रोल पंपावर आणि तिथून पूर्ण गाडी फुल करून नंतर आम्ही आता निघणार आहोत वापस। रात्रीची थंडी खूप आहे, खूपच थंडी वाजते आणि गरम स्वेटर पण आम्ही घातलेला आहे। अर्ध्या तासाच्या अंतरावर आम्हाला पेट्रोल पंप भेटला आणि आम्ही तिथून फुल करून, ही पाहू शकता एकदम फुल केलेली आहे आणि आम्ही आता इथून फुल करून आता आम्ही निघतो आहे तिकडे शुभम आणि रामला भेटायला। हा पाहू शकता मित्रांनो रात्रीचा व्ह्यू आहे हा बघा ना, किती चांगला एकदम व्ह्यू आहे चंद्राचा, एकदम बघायला पण भारी वाटतंय। लाईक करा। आता ही तर स्टार्टिंगच आहे, अजून आपल्याला पुढे टप्प्याटप्प्याने तुम्हाला डिटेल्स देईन मी। आणि मी आता पनवेलच्या इकडे आहे, पनवेलच्या आसपास आहे, अजून पोचलो नाही। रस्ते पण एकदम भयानक आहेत। हे बघा किती रस्ते सुने आहेत एकदम। आता इकडं कोण दिसत पण नाही आजूबाजूला, समोरून गाड्या येतील तेव्हा आपल्याला दिसतात बाबा गाड्या आहेत रोडला। इथं बघा काहीच नाही दिसत आहे, पूर्ण आपण म्हणजे जर चालवणार आणि मागचा दोघंच। आणि त्याच्यामध्ये हा बघा चंद्र आणि त्याचा व्ह्यू बघा मस्त एकदम भारी असं वाटतं एकदम पाहायला पण। तुम्हाला पण भारी वाटत असेल तर लाईक करा व्हिडिओला आणि खाली लिहा जरा काय कमेंटमध्ये पण करा कमेंट कशी वाटली व्हिडिओ ती पण। हे बघा आपल्याला पनवेलच्या हायवेला भेटलेत दोघं, राम आणि शुभम। तर चला आपण इथून पण वापस स्टार्टिंग करूया। हा बघतोय तो पूर्ण पुणे हायवे आहे, आता आपण पनवेलला आहोत आणि हा पूर्ण पुणे एक्सप्रेस आहे, इकडून पुण्याला सर्व जातात। आणि आम्ही ह्यांना भेटलेलो आहे आता पाऊण तास लागले इकडे यायला। तुम्हाला किती वाटतं आहेत एकविराईला म्हणजे कारल्याला जायला आम्हाला किती तास लागतील तर कमेंटमध्ये सांगा। आम्ही जाणार आहोत आरामात एकदम आणि सर्वीकडे थांबत जाणार आहोत। हा बघू शकता शुभम खूप अवलीपणा करतो तो। आता आम्ही लोणावळा खंडाला घाटाच्या थोडा मागेच आहोत, आता 5-10 मिनटानंतर येईल आता लोणावळा खंडाला घाट। तर लास्टपर्यंत बघा व्हिडिओ आणि आपण लास्टला आपण दर्शन घेणार आहोत सकाळचे एकविरा आईचं। तर लास्टपर्यंत तुम्ही व्हिडिओ पहा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। इथं आपल्याला पेट्रोल भेटला असता इथं। आता हायवेला आहोत आणि हायवेला बघा ह्या गाड्या एकदम म्हणजे एकदम स्मूथ एकदम जातात रापचिपमध्ये। बरा झाला रायडर लोक नाही आहेत, नाहीतर ते सारखा आवाज सुम असा आवाज येतच असतो हायवेला। आता आम्हाला थोडा नाश्ता करायचा आहे इकडे थांबून हायवेला। आता बघूया कुठे भेटते काय टपरी, नाही तर काहीतरी भेटेल तर पुढे थांबू। हा बघा शुभम, हा लय दादागिरी असतात व्हिडिओमध्ये पण। आता बघूया
पुढं घे सगळं. शुभम बघ एक सुट्टी मारून काय चाय पिऊन आता मी घेतलेली आहे बाईक. आणि आता ही माझी बघा एकदम 50-100च्या आता स्पीडने आता चालू आहे, कारण की आता थंडी उडाली एकदम चाय पिऊन. आता बघा माझी रफ्तार. पण आपल्याला आता पुढे खंडाळा घाटाच्या वरती ना ते ब्रिज असतो तिथं थांबायचं आपल्याला. आता मी गाडी घेतली पण आता सारखे गतिरोधक लागत आहेत. सारखं काय ते गतिरोधक टप्प्याटप्प्यावर गतिरोधक आहेत. काय गाडी चालवायची की नाही. आता खंडाळा घाट चालू होईल इथून पुढे. आता मी सागरकडे देतो कारण की आता व्हिडिओ बनवायला लागेल वापस. मला वाटतं आता चालू झालेलं आहे खंडाळा घाट इथून. तर आता मला मध्येच थांबावी लागेल वरती. पाहू शकता एकदम तर मध्येच थांबून मी आता सागरकडे दिलेले आहे. आणि आता पाहू शकता हे आता दाखवतो तुम्हाला एकदम मस्त एकदम खंडाळा घाटाचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. इथून चालू झालेलं आहे आता खालूनच चालू झालं आहे. हे पाहू शकता इकडं वरती हे बघा वरती लाईन एकदम लाईट आहे एकदम मस्त. पण वरतून पण पाहणार आहोत नंतर तुम्हाला दाखवतो. वरतून लक्झरी गाड्या पण दिसतात. म्हणजे हा खालचा पण व्ह्यू मस्त वाटतो बघायला वरतून. जिथं खंडाळा घाट म्हणजे असं मध्येच आहे मेन पॉईंट. थांबणार आहोत आपण. हे बघा टर्निंग एकदम कसं एकदम बाप वाटतं. तर ह्या साईडून वरती जाणार आहे आणि त्या साईडून खाली येणार आहे. अशा एकदम मस्त आहे खंडाळा घाट. सगळ्यांना माहितीच आहे खंडाळा घाट. सर्व प्रवास करतात, सर्व फिरायला जातात, सर्वांना माहिती आहे. बघू शकता पूर्ण घाट आहे एवढा. हे प्राचीनकालीन दिरोवाचं मंदिर आहे. हे आम्हाला माहितीच नव्हतं पण आम्हाला रामने दाखवलं आता. पहिल्यांदाच बघितलं आहे. तर आम्ही आता इथून निघालो आहे वापस. अर्ध्या घाटात होतो आता वापस निघालो आहे. फायनली मित्रांनो आम्ही आता पोचलो आहोत खंडाळा घाटामध्ये. हा पाहू शकता मोठा खंडाळा घाट आहे. हा बघा खंडाळा घाटातल्या खालती लक्झरी गाड्या येतात होता. ते इकडून ह्यानंच आहे 4 व्हीलरलाच अलाउड असतो. हा बघा एकदम मस्त एकदम पुणा इथून मुंबईत मला नाही माहिती काय आहे. आणि हा आपला वरती जाणार मार्ग. ते पाहू शकता तिकडून ट्रेन येते. या साईडून ट्रेन येते एवढी. इकडं खंडाळा घाट. मित्रांनो बघू शकता चंद्र. यांची बघा काहीतरी डिस्कशन चालले आहे. आपण ऐकूया. ट्रॅफिक लागते. हा बघ याच्या फारच्या फार वाकड्या आता वाटतं.
ही बघा रामचे एक्सेस, हे आता चालवत होते राम आणि शुभम होते, ते एक्सेस आहे रामचे. आणि ही आहे निशित तांबे, आपला भाऊ निशित तांबेची ही आहे TVS रायडर. त्याने आपल्याला दिलेलं आहे आता एकटी गाडीसाठी जायला. आता बघा किती वाजले, 3:49, म्हणजे आता 4 वाजले आहेत. आणि आम्ही आता पोचलेलो आहे आई एकविरा माऊलीच्या प्रवेशद्वाराच्या समोर. आणि आता आम्ही आता आतमध्ये जाऊ, एंटर करू. आता पूर्ण कारला घाट आहे, पूर्ण हा कारल्याचा ही आहे. मागून गाड्या येत आहेत. आम्ही आता चाललो इथे. मित्रांनो आता पोचलेलं आहे. तर अजून स्टार्ट नाही झालं आहे काहीच, पूर्ण अजून बंद आहे. आणू शकतो हे पुढे चाललेत तिघजण. हे आहे आई एकविरा मातेचं 5 पायरी पादुका मंदिर. हे आता बंद आहे, सकाळच्या आता 4 वाजले आणि हे बंद आहे. इथं स्टार्टिंगला तर सर्व काही बंदच आहे. खालून पण आम्ही पाहिलं, दुकानं पण बंदच होती. तरी पण आम्ही आता वरती चाललो आहे. आता टप्प्याटप्प्याने आम्ही जाऊ थोडा आरामात. थोडा मित्रपरिवार पण आहेत आजूबाजूला, तर आम्ही सर्व जातो आहे एकसाथ. ओळखीचे नाहीत मित्र, तरी पण भाई ओळख करावी लागते. आणि आम्ही कपडे चेंज केले खाली येऊन, तिघांनी बॅगेतून आणलेले. हा बघा एकदम पुन्हा सर्व. राम आणि शुभम तर नीट चालतात, पण सागर खूप दमलेला असं वाटतं. मी काय बोलत नाही, बाग आहे मला मारली तरी. भाई फायनली आता आपल्याला एक दिसलेलं आहे दुकान उघडा इथं. आता इथून स्टार्ट झाले म्हणजे वरती पण असतील काही दुकानं, आम्ही वरती पण आता घेऊ. मला तर वाटलं सकाळची खूप गर्दी नसेल, पण ही पाहू शकता आई एकविरा माऊलीसाठी किती गर्दी आहे. आणि ही आहे सकाळची, तर दुपारनंतर किती असेल. बोला आई माऊलीचा, बोला एकविरा माते की. फायनली 5 वाजता आता दरवाजा खुललेला आहे आणि आम्ही आता आतमध्ये जातोय. सर्व आता बघा एवढी गर्दी आतमध्ये. आता चालू आहे सकाळची आरती. ही बघा सकाळची पब्लिक. आता दर्शनाला स्टार्ट झालेलं आहे. आता हे पाहू शकता लाईनीमध्ये जाते सर्व. इथे आहे CCTV एरिया. आणि फायनली आपलं दर्शन झालं आहे एकविरा माऊलीचं.
आता बाहेर आलेलो आहे आणि हा बघू शकता मंदिराबाहेरचा हा एकदम व्ह्यू, एक नंबर व्ह्यू आहे. सकाळची पहाट आहे, फक्त अजून कालोख नाही गेला आहे, बाकी एक नंबर असता आता व्ह्यू. सकाळ अजूनही थोडा उजेड असता तर आपल्याला आवडलं बस झाला. एक नंबर आहे भाई व्ह्यू. ह्या आहेत लेण्या अजून एवढ्या पाहू शकता मित्रांनो. सकाळचा व्ह्यू आहे. इकडं हा झाड आणि हे पूर्ण असे लेणे आहे आणि आई माऊलीचं हे मंदिर. खूप गर्दी आहे इकडं. मला वाटलं आज नसेल गर्दी. आणि पाहू शकता खूप गर्दी आहे. फायनली आमचं दर्शन झालेलं आहे. व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.